नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे खुशखबर फिटमेंट फॅक्टर 3.83 लागू, पगारवाढीचा 283% दर निर्णय, लेव्हल 1 ते 18 चे गणित जाणून घ्या सविस्तर। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची आनंदाची महत्त्वपूर्ण बातमी आहे 8व्या वेतन आयोग संदर्भातील फिटमेंट फॅक्टर पगार वाढ पगार लेवल संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक पहा। चला तर करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। पगारवाढीचा 3.83 फिटमेंट फॅक्टर फॉर्म्युला, पगार 283% दरवाढीने चर्चा सरकारने सुरू केली आहे। याबरोबर पगार रचनेत लेव्हल क्रमांक 1 ते 18 पर्यंत कोणत्या कर्मचाऱ्याला किती पगाराचा फायदा होणार, मूळ पगारवाढीचे संपूर्ण गणिताचे स्पष्टीकरण अपडेट जाणून घेऊया। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग लागू करण्याच्या हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत। लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसीची आतुरतेने चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत असून वेतन आयोगाने सरकारला शिफारसी सादर करावयाच्या कामाला या अगोदर सुरुवात केली असून आता शिफारशींना अंतिम रूप देण्यासाठी वेतन आयोगाच्या नियमित वेळोवेळी बैठकी घेतल्या जात आहेत। 8व्या वेतन आयोगाला अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे। त्यामुळे वेतन आयोगाच्या बैठकीत सर्वात मोठी चर्चा संघटनेच्या माध्यमातून संघटनेने शिफारस केलेल्या फिटमेंट फॅक्टर सूत्रावर होताना दिसून येत आहे। फिटमेंट फॅक्टर मुळे कर्मचाऱ्यांचे पगार वाढत असतात। सर्वात जास्त चर्चा फिटमेंट फॅक्टरवर गाजत आहे, ज्यामुळे विविध स्तरातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होणे अपेक्षित आहे। फिटमेंट फॅक्टर 3.83 चा फॉर्म्युला लागू होणार। केंद्र सरकारला केंद्रीय कर्मचारी संघटनेने जो फिटमेंट फॅक्टरचा फॉर्म्युला 3.83 पटीचा वाढ करण्याची मागणी केली आहे, जवळपास हाच फॉर्म्युला निश्चित होणार असे दिसून येत आहे। 3.83 पट फॉर्म्युल्याला मान्य झाल्यास केंद्र सरकारचे किमान मूळ वेतन हे 18,000 रुपयावरून अंदाजे 69,000 रुपयापर्यंत होऊ शकते। 7व्या वेतन आयोगामध्ये जो फिटमेंट फॅक्टर वाढीसाठी 2.57 निर्धारित केला होता, या फॉर्म्युलेत आता 126% जास्त वाढ होण्याची मागणी सर्व स्तरावरून आणि संघटनेकडून केली जात आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 18,000 रुपयावरून मूळ वेतन दिले जाते। या मूळ वेतनाला 3.83 च्या फिटमेंट फॅक्टरने गुणाकार केला असता नवीन मूळ वेतन हे 68,940 रुपये होते। म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 2.83% वाढ निश्चित होऊ शकते। या वाढीनुसार वेगवेगळ्या लेवल सुद्धा वाढू शकतात। उदाहरणार्थ लेवल क्रमांक 5 कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे 29,200 रुपये असेल तर रुपयावरून अंदाजे 1.11 लाख पर्यंत वाढू शकते। तसेच मध्यम स्तरीय अधिकाऱ्यांच्या पगारात लेवल क्रमांक 10 या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 56,100 रुपयावरून अंदाजे 2.14 लाखापर्यंत वाढण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात आपण लेवल पाहूया। लेवल क्रमांक 1 रुपये 18,000 ते रुपये 68,940, लेवल क्रमांक 2 रुपये 19,900 ते 76,217, लेवल क्रमांक 3 21,700 ते 83,111, लेवल क्रमांक
4 रुपये 25,500 ते 97,665. लेवल क्रमांक 5 29,900 रुपये ते 1,11,836 रुपये. मिडल लेवल कर्मचाऱ्यांना किती पगार वाढणार? तर लेवल क्रमांक 6 रुपये 35,400 रुपये ते 1,35,582. लेवल क्रमांक 7 रुपये 44,900 ते रुपये 1,71,997. लेवल क्रमांक 8 रुपये 47,600 ते रुपये 1,82,308. लेवल क्रमांक 9 रुपये 53,100 ते रुपये 2,03,373 रुपये. लेवल क्रमांक 10 56,100 ते 2,14,863. लेवल क्रमांक 11 67,700 रुपये ते 2,59,991. लेवल क्रमांक 12 रुपये 78,800 ते 3,01,804 रुपये. वरील वरिष्ठ याच वेळी वरिष्ठ अधिकारी आणि नोकरशाहींचे फिटमेंट फॅक्टर 3.83 नुसार लक्षणीय वाढ मिळू शकते. सर्वोच्च स्तरावरील 18 अधिकाऱ्यांच्या मूळ वेतन हे 2.5 लाखाने अंदाजे 9.57 लाखापर्यंत वाढू शकते, पण अंतिम निर्णय सरकार आणि वेतनवाढीच्या शिफारशीवर अवलंबून आहेत. याशिवाय या सूत्रानुसार लेवल क्रमांक 13 ते 14 वरिष्ठ अधिकाऱ्याचा पगार हा 4,71,443 ते 5,52,283 च्या दरम्यान असू शकते. तसेच नवीन सूत्रानुसार 15, 16, 17 आणि 18 लेवलच्या अधिकाऱ्यांसाठी वेतन हे 7 लाख ते 9,57,000 रुपयापर्यंत वाढू शकते आणि त्यामुळे पगारात बंपर वाढ होणार आहे. करिता 8व्या वेतन आयोगाच्या अपडेटच्या संदर्भात स्पष्टीकरण केले आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.